की प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, पुन्हा एकदा देव बाप्पाने तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, देव बाप्पाला या भूतालावर काही परिवारांची सतत आठवण होते. का होत असेल बरं सतत आठवण प्रभूला? कारण प्रभूची इच्छा आहे की माझे विश्वासणारे माझ्या बरोबर असावे. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या परिवारांना प्रभू आठवण करत नाही, कारण प्रभू आपल्या मनाचा मालक आहे. त्याला ज्याची आठवण करायची त्याला कोण म्हणणार आहे तू माझी आठवण का करतो, त्यांची आठवण का करत नाही? ज्याला सर्व अधिकार असतो, जो स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारा असतो, त्याच्यावर कोणाची जबरदस्ती चालू शकत नाही. प्रियांनो, मागील 2 दिवस मी सेवेला येऊ नाही शकलो. नेमका 7:15 किंवा 7:20ला वादळ आणि पाऊस मागील 2 दिवस आले आणि मी घरच्यांशी बोलताना चर्चा पण केली. म्हणलं प्रभू मला सेवेला जा म्हणत होता, पण ढग काळे पाहिले, मी मन कठीण केलं. म्हटलं नको, आपली फजिती होईल, कुठं पण आपल्याला पाऊस गाठल आणि वारं वावदानासह पाऊस येतो. हे बघा, जो आपल्या जीवाला जपण्याचा प्रयत्न करतो, देवाने ना माणसाच्या मनामध्ये ना स्वतःच्या मनाला जपण्यासाठी, स्वतःच्या शरीराचं संरक्षण करण्याकरता हर प्रकारची प्रक्रिया आजमावण्याचं सांगितलंय. पण बायबल आम्हाला याच्या थोडं विरोधात सांगतो. जी आमची बुद्धी आम्हाला सूचना देते ना, बायबलचा आत्मा त्याच्या विरोधात सांगतो की तू जर बाहेर पडला तर तुझं रक्षण करणं माझ्या हातात आहे. बघा, आज मी सेवेला आलंय का तुफान, आलंय का पाऊस, कारण देवाला माहिती माझा सेवक बाहेर पडले. देवाचा आत्मा एक सेवक जर सेवेला बाहेर पडला ना, त्या एका सेवकाला सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत तो आपल्या पावसाला थांबवतो. आता मला म्हणता येईल का की मी एकटाच सेवेला या समयाला बाहेर आहे, बाकी महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर कुणीच सेवेला गेलेलं नाही? मला येईल का सांगता? पण देवाच्या नेत्रांना सर्व दिसतंय की या समयाला कोण माझ्या नावाने कोठे सेवा करत आहे, कोण घरामध्ये सामूहिकरित्या प्रार्थनेला बसलेला आहे. देवाला सगळं कळतो. प्रियांनो, जो देवाच्या अनुशासनामध्ये राहतो ना, देव त्याला हर प्रकारची सहाय्यता करतो. फक्त सेवकाने आपलं लक्ष देवाकडे ठेवावं की देवाची मर्जी काय आहे. आणि जे 2 दिवस मी सेवेला आलो नाही ना, दोन्ही दिवस देव बाप्पाने मला सेवेची ठिकाणं दाखवली. दोन्ही वेळेस दाखवली. एकदा नेत्री दाखवलं, एकदा मला इकडं आगरकर माळ्याच्या तिकडे एक परिवार आहे ते दाखवलं. पण मी दोन्ही ठिकाणी जाण्याची टाळमटाळ केली. म्हणजे नेत्री म्हटल्यावर खूप लांब आहे, नगरच्या बाहेर आहे, त्यामुळं म्हटलं नाही, पाण्या पावसाचे दिवस आहे, नको इतक्या लांब जायला. पण आज सकाळपासून देव बाप्पाने मला दाखवलं, आज जर सेवेला तू बाहेर नाही पाडला, मग तुला मी काही ना काही शासन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज म्हटलं देव बाप्पा काही हो, तू पाऊस पाठव, न तर तुफान पाठव, न तर आणखी काय पाठव, आज मी सेवेला जाणार म्हणजे जाणार. आणि हा संदेश 3 दिवसापूर्वी मी मनन केलेलं आहे. असं नाही की मी आता हे केलं, मनन केलेलं आहे. आणि साधारणतः 30 मिनिटं या जास्तीत जास्त 5-1 मिनिटं अजून वर जाऊ शकतात, अशा अनुषंगाने मी या मेसेजची तयारी पण केली. आता मी तर माझ्या मनाने इथपर्यंत तयारी केली, पवित्र आत्म्याने कितपर्यंत तयारी करून ठेवली मला माहिती. माझी तयारी मी तुम्हाला सांगितली की मी किती वेळ बोलण्याची या वचनातून माझ्या मनाने तयारी केली. आता जेव्हा प्रभू बोलल वचनातून, तेव्हा कळेल प्रभूला किती वेळ बोलायचं. म्हणून प्रार्थनेने आपण
या भक्तीची सुरुवात करू. सुरुवातीची प्रार्थना बंधू करतील. पवित्र से आदिश परमेश्वरा, धन्यवाद देतो तुला, उंचावितो, गौरवितो महाप्रभू. या सुंदरशा समय प्रभू तुझ्या गौरवासाठी एकत्र केलं, तुझ्या सेवकाला विकास प्रभू, तुझ्या योजनेद्वारे, तुझ्या कृपेद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला चालवलंस प्रभू. आज विशेष विनंती करतो प्रभू परमेश्वरा, 2 दिवसापासून जे वादळ आहे परमेश्वरा, त्या वादळामुळे परमेश्वरा तुझ्या सेवेमध्ये खंड पडला असेल प्रभू, त्याला प्रार्थना करतो. आजची तुझी सेवा होत असताना परमेश्वरा तुझ्या सेवकाला तुझ्या हातात घे. योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते शब्द पूर्व परमेश्वरा दयाघना प्रार्थना करतो. आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, आमची भेट घे परमेश्वरा. तसंच प्रभू प्रार्थना करतो परमेश्वरा, बाहेर सर्व वादळाचं वातावरण प्रभू तू शांत केलेलं आहेस प्रभू, धन्यवाद देतो. दयाघना प्रार्थना करतो प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनामध्ये रमण्यासाठी तुझी महान अशी कृपा आम्हा प्रत्येकाला प्रदान कर, अशी तुझ्याकडे मी मध्यस्थी करतो आणि तुझ्या नावाचा गौरव करतो परमेश्वर. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू तुझ्या रक्षणात सुकून केला आनंद प्रार्थना आमचा धन्य तारे परमेश्वर ख्रिस्त करे मागतो म्हणून मी त्याद्वारे आमेन. प्रियांनो, प्रभूच्या राज्यामध्ये जे पण प्रियजन चाललेत ना, प्रत्येक प्रियजनाची हात प्रभूच्या गौरवाची किती आहे याचं मोजमाप आम्हाला जरी कळत नसलं, पण देव बाप्पाला प्रत्येकाचं चालण्याचं मोजमाप, स्तुती करण्याचं मोजमाप, बायबल वाचण्याचं मोजमाप आणि आज्ञा पालनाचं मोजमाप देखील देव बाप्पाला प्रत्येकाचं माहित आहे. असं नाही की एकाचं माहित आहे बाकीच्याच माहित नाही. प्रभूला कोण किती प्रभू मध्ये आलेला आहे किंवा किती प्रभू मध्ये चाललेला आहे हे प्रभू शिवाय कोणाला सांगता येणार नाही. आणि प्रियांनो, जे प्रभू मध्ये जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांच्याकडे देवाचा सेवक देवबाप पाठवल्याशिवाय राहत नाही. ही प्रभू ओळख आहे. आज सर्वच प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत असं कुणी म्हणत नाही. कोणताच विश्वासणारा हे आपल्या मुखातून उद्गार काढत नाही की मी प्रभूवर विश्वास ठेवत नाही. सर्वजण म्हणतात, पण किती जण प्रभूच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतात हे फक्त प्रभूला माहिती. आणि ज्यांना खरोखर ओढ लागलेली आहे, आतुरता लागलेली आहे की मला प्रभूला जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये घ्यायचंय, देवबाप त्यांना बोनस पॉइंटच्या माध्यमातून सेवकांच्या द्वारे आपली भेट देतो. धन्य ते परिवार आहेत की ज्यांना अशा प्रकारची भेट देवबाप देण्याची संधी देतो. पण असे काही परिवार आहेत प्रियांनो की ते या संधीला गमवित आहेत. या संधीला गमवित आहेत. असे पण काही प्रियजन आहेत ज्यांचं लक्ष प्रभू पासून हटलं ना प्रियांनो, त्यांना प्रभूच्या प्रार्थनेचा आदर राहत नाही. XYZ परिवार आहे प्रियांनो. आता 4 दिवसापूर्वीची घटना आहे. 4 दिवसापूर्वीची. माझं जाणं त्या ठिकाणी झालं आत्मेच्या प्रयत्नाने. मी असा सेवक आहे प्रियांनो, मी खरं बोलायला घाबरत नाही. लोक खोटं बोलायला घाबरत नाही, पण मी खरं बोलायला घाबरत नाही. कारण माझा देव सत्य देव आहे. तो म्हणतो सत्य झालेली घटना सांग, चुकीचं सांगू नको. कारण चुकीचं जर सांगितलं ना, ऐकणाऱ्यांना जरी ते कळलं नाही, पण मला तर कळलं की तू काय बोलत आहेस, तू असं केलंस किंवा असं घडलंय का नाही हे मला जास्त प्रकारे माहिती आहे. ऐकणाऱ्यांना ते माहिती नाही. एका परिवारात गेलो आणि देवाची खूप आतुरता होती त्या परिवाराविषयी. देव बाप्पाला काही प्रियजनांना स्पेशली काहीतरी निरोप द्यायचा होता. आणि ज्या परिवारात माझं जाणं झालं त्या परिवारातली प्रियजनांची पण कदाचित इच्छा असेल, मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण एखाद्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून कळतो. माणसाचा चेहरा दाखवतो बोलतो तुम्हाला काय
पसंत आहे का नाही पसंत आहे सांगायची गरज पडत नाही. पण ज्या परिवारात गेलो त्या घरातले प्रमुखच म्हणले, आमच्या घरात आज पाहुणे आलेत खूप, पाहता ना किती पाहुणे, पाहुण्यांमुळं आज आमच्या घरात प्रेयर नाही होणार. मला डायरेक्ट दारामध्ये प्रेज द लॉर्ड केलं तर दारातूनच, आणि अगदी प्रभूला भिवून सांगतोय की जे मी बोलत आहे तेच मी केलेलं आहे, मी माझ्या मनसाने सांगत. इतका माझा चेहरा उतरला ना प्रियानो ते वाक्य ऐकल्यावर, एकदम माझं मन असं काहीतरी नाराज खिन्न झाल्यासारखं, लय म्हणजे आता ते मला शब्द सांगता येईना, काहीतरी मनाला झालं माझ्या. काही जणांनी पाहिलं मला, काही जणांनी असे इशारे केले, पण ज्या व्यक्ती माझ्याशी बोलले ना ती व्यक्ती त्या शब्दावर ठाम. आणि प्रियांनो मी खरं सांगतो, बायबल साक्षीला आहे, माझा प्रभू इथं इतका नाराज झाला, इतका नाराज झाला प्रभूने डायरेक्ट मला सांगितलं आजपासून या घरात फिरलं कधीच यायचं. म्हणलं प्रभू तू नाही येणार मी कशाला येऊ, तू जर मला नाही दाखवीत मी कशाला त्या घराचं नाव घेऊ. तू नाराज झालं ना, म्हणलं तू आत्म्याने पाठवलं होतं, त्यांनी तुला नाराज केलं, तुझं मन नाराज झालं, तू मला दाखवू नको मी तिथं पाय ठेवतो का नाही बघ. आणि इतका हायफाय परिवार होता प्रियांनो, त्यांच्याजवळ थोडं होत असतं ना देवाने दिलेलं, त्यांना ना देवाचा एवढा आदर नाही राहत त्यांच्या मनात. तुमच्या आमच्या सारखी लोकांना देवाचा आदर करणारी, म्हणून देव बाप्पाच म्हणला धनवानांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे कठीण आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये अनुभव पाहिजे. अनुभव आहे तर तुमच्या जवळ ख्रिस्ती जीवन आहे, आणि जर अनुभव नाही ना तुमच्या ख्रिस्ती जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून आजचं वचन पण त्याप्रमाणेच आहे ज्याप्रमाणे विचार आपल्या समोर सांगितलेला आहे. तर काढूया आजचं वचन आपण. पहिले पेत्र पहिला अध्याय 17 वचन बघा काय म्हणते ते वचन आज. याकोबाच्या पत्रानंतर इब्री याकोब पहिले पेत्र पहिला अध्याय 17 वचन. जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. बघा प्रियांनो, ज्याला तुम्ही पिता म्हणून आपल्या जीवनात मान्यता देता आणि जो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे न्याय करायला समर्थ आहे, त्याच्या समोर तुम्ही आपल्या प्रवासाच्या काळामध्ये येऊनच वागा. आता त्या दिवशी मी जरी आलो होतो त्या दरवाजामध्ये त्या परिवारामध्ये, तिथं मी देहाने आलो होतो, पण आत्मेने प्रभू तिथं माझ्या अगोदर उपस्थित होता. प्रभूंनी दाखवल्याशिवाय मी कोणत्याही घरी प्रेयरला जात नाही आणि पाय पण ठेवत, कारण माझा प्रभू जिथं जाईल तिथं काहीतरी होणं शक्य आहे. मी गेल्याने काय होणार आहे. आता वचन काढल्यानंतर आता या वचनातून देव बाप किती वेळ बोलन, काय विचार सांगन मला सांगता येणार नाही. पण जो देव काही घेऊन परिवारात जातो, पण तो परिवार ते घेण्यासाठी नकार देतो, प्रभूला कसं वाटत असेल, कसं वाटत असेल. यांनो, न्यायाच्या समयामध्ये ज्यांनी अशा प्रकारे प्रभूला नाराज केले ना, त्यांना वाटतं काय नाही, आलेल्या सेवकांना आम्ही नाराज केले, आलेल्या सेवकाची भावना दुखवली, दुखू द्या. अरे सेवकाला काय घेणं देणे, तुमच्या घरी यायची आणि प्रार्थना घ्यायची. सेवकाच्या मागं त्याचे काम त्याला भरपूर आहे, पण देव दाखवतो म्हणून सेवक तो सगळे काम बाजूला ठेवून, कारण देवाची इच्छा पूर्ण करणं हे सेवकाचं पहिलं आद्य कर्तव्य. जर सेवकाने देवाची इच्छा पूर्ण केली नाही तर त्याला देवाचा सेवक म्हणता येईल का.
हं? आज तुम्ही आम्हाला देवाचे सेवक म्हणता का? म्हणता कारण आम्ही देवाचा निरोप सांगणारे म्हणून आम्ही देवाचे सेवक आहे. आम्ही जर माणसाचा निरोप सांगणारे असतो तर म्हणले असते माणसाचा निरोप सांगणारे आले. बरोबर आहे की नाही? प्रियांनो, अंतिम समयामध्ये सेवकांना विशेष करून जे प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याची तयारी दाखवित नाही ते अशा प्रकारे त्यांच्या मनाला वाटत, जे कोणी अशा प्रकारे वागतात ना त्यांचं मन त्यांना काय म्हणन की तू आलेल्या सेवकाला, आलेल्या ब्रदराला किंवा आलेल्या सेविकेला तू नाराज केलंस. पण वास्तविक पाहता त्यांनी नाराज केलेलं नसतं, नाराज प्रभू झालेला असतो. कारण जो कोणी प्रेयरला निघतो ना बाहेर तो प्रभूचा निरोप घेऊन बाहेर निघतो. म्हणून आम्हाला प्रभूचे निरोपे नाव देण्यात आलंय, प्रभूचा निरोप सांगणारे. आणि हा प्रभूचा निरोप सांगणाऱ्यांना देवाचा सेवक हे नाव तुम्ही दिलेलं आहे की देवाचे सेवक आले आमच्याकडे प्रेयरला. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये एक गोष्ट करण्याचं कधी विसरू नका. आणि सांगण्यात आलंय, त्याच वचनात सांगितलंय की न्याय होईल, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे न्याय होईल. मग न्याय होण्याच्या प्रक्रियेमधून आम्हाला जर वाचायचं असेल तर एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट? काढू या वचनातून याकोबाचं पत्र, त्याच्या अलीकड 2रा अध्याय 13वं वचन. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दया वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळवते. दया न्यायावर विजय मिळविती. म्हणजे न्यायापेक्षा जास्त दयेला देव बाप्पाने श्रेष्ठ स्थान दिलंय. आणि जो विश्वासणारा, जो सेवक अशा प्रकारे आपल्या भावी जीवनामध्ये चालण्याची प्रक्रिया करतो किंवा करत आहे त्यांचा न्याय होणार नाही असं बायबल सांगतं. आणि त्याचा पुरावा मी वारंवार तुम्हाला सांगितलेला आहे. आज वचन नाही काढणार व फक्त रेफरन्स सांगल. योहान 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये तो पुरावा, तो साक्षीदार ठेवलाय की ज्यांनी अशा प्रकारे ख्रिस्तामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं किंवा व्यतीत करत आहेत त्यांचा न्याय होणार नाही असा साक्षीदार तिथं ठेवलाय. प्रियांनो, आमचा न्याय होऊ नये या प्रक्रियेमध्ये आम्ही जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमचा न्याय व्हावा या प्रक्रियेमध्ये ख्रिस्ती जीवन व्यतीत करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. देवाने न्याय करायचं ठरवलेलं आहे, मान्य. देवाने वचन दिलं हे पण मान्य. पण देवाने न्याय न होण्याची पण मान्यता बायबलच्या वचनामध्ये दिली. म्हणून प्रियांनो, ज्याच्या जवळ वचन आहे त्याच्या जवळ जीवन आहे. आणि नीतिसूत्रे 20:16 मध्ये सांगितलंय, जो वचनामध्ये राहतो त्याचं कल्याण होतं. सांगा, आज तुम्ही ख्रिस्तामध्ये आलात, कल्याण होण्यासाठीच आलात ना? आलात का नाही? सध्या याच घरात प्रभू आलाय ना, आणि याच घरात मी आहे ना. पुऱ्या एरियामध्ये आहे का मी तुमच्या भागाच्या? नाहीये. तुम्ही जर कल्याण पावण्यासाठी देवात आलात तर देवाचा पण आदेश आहे की तुम्ही वचनात राहिलं पाहिजे. आणि जो वचनात राहतो ना तो प्रार्थनेचा इन्कार करत नाही. जो प्रार्थनेचा इन्कार करतो तो किती वचनात आहे त्याच्या बोलण्यावरूनच देवबाप दाखवतो. प्रियांनो, जीवनामध्ये कधीच देवाची भावना दुखवली जाईल इतक्या वाईट प्रक्रियेमध्ये स्वतःला कधी जाऊ देण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. तुमचं मन काय नाही होते, आले होते सेवक, आमचा मूड नव्हता म्हणून त्यांना सांगितलं घरात खूप पाहुणे आले, आज नाही प्रेयर होणार, पण आमचा मूडच नव्हता आज. प्रियांनो, काही जण ना
हे बघा, खऱ्याला मरण नसतं, खरं कधी लपत नसतं, खरं कधी खोटं बोलत नसतं आणि खरं प्रगट झाल्याशिवाय पण राहत नसतं. ज्यांचं लक्ष इकडे लागलंय ना, हे समोर आहे ना, याच्याकडे ज्याचं लक्ष लागलंय ना, त्याला प्रार्थना गोड नाही लागत. सर्वच जण असे आहेत असं मी नाही म्हणत. जे याच्यामध्ये जास्त खोल गेलेत ना, तळापर्यंत जाण्याची ज्यांनी तयारी केली ना याच्यामध्ये जाण्याची, त्यांना बायबल आणि बायबलची प्रार्थना काही महत्वाची वाटत नाही. ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो होतो ना, तेव्हा ते चाललेलं होतं. कुठलं काय चाललं होतं, पण टीव्हीचा आवाज चाललेला होता. सिरियल चाललं होतं का काय चाललं होतं माहिती नाही, पण जोरात टीव्हीचा आवाज ऐकला. ते बघण्याचं स्टॉप होऊ नये म्हणून सेवकाला स्टॉप केलं. नको, आज सेवकाची प्रार्थनाच नको, कारण ते लई महत्वाचं. म्हणून त्याला जरूर पहा. मी पण पाहतो, असं नाही की मी पाहत नाही, मी सुद्धा पाहतो. ते त्याच्यावर मी पण माझी नजर ठेवतो, पण तेवढीच नजर ठेवा जेवढी ठेवण्याची गरज आहे. याला डावलण्यापर्यंत त्याच्यावर प्रेम करू नका. त्याच्यावर जर याला डावलण्यापेक्षा जास्त प्रेम केलं ना, वरती तुमचा न्याय निश्चित आहे, समजून घ्यायचं पृथ्वीवरूनच. म्हणून वचन सांगतं की दया न्यायावर विजय मिळविते, आणि ज्यांनी दया केली नाही त्यांचा न्याय दयेविरहितच होईल. ज्यांनी दया केली त्यांचा न्याय दयेप्रमाणेच केला जाईल. म्हणून खालच्या भागात सांगितले, ज्यांनी दया केली ते न्यायावर विजय मिळवितील. प्रियांनो, जीवनामध्ये दया करण्याचं शिका. दया करण्याचे अनेक प्रकार आहेत. दया एक प्रकारची नसती प्रियांनो. आमच्या येशू ख्रिस्तांनी जेव्हा पाहिलं लोकांचा लोकसमुदाय, आमच्या येशू ख्रिस्ताला पण दया आली आणि तो म्हणला, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे हे आहे, आणि मग कळवळ्याच्या वाणीने तो त्यांच्याकडे गेला. प्रियांनो, आम्हाला आमच्या प्रभूच्या पावलावर पाऊल देऊन चालण्याची जर संधी उपलब्ध होत आहे ना, तर त्या संधीला कधी गमवू नका आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करा. आणखी न्यायाविषयी एक वचन बघू, काढूया. योहानकृत वर्तमान 5वा अध्याय 29वे वचन. बघा, एका वचनावर 2 पुरावे. 29वे वचन, 5वा अध्याय 29वे वचन. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकली, आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. बघा, ज्यांनी चांगले सत्कर्म केले ते देवाबरोबर राज्य करण्याकरता बाहेर येतील. देवाबरोबर डायरेक्ट संगती करण्याकरता बाहेर येतील. पण ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या कठड्यामध्ये उभे राहण्यासाठी बाहेर येतील. बघा प्रियांनो, एका वचनामध्ये 2 गोष्टी देवबाप सरळ सरळ बोलत आहे की चांगल्या व्यक्तीसाठी काय आहे आणि वाईट व्यक्तीसाठी काय आहे. थोडक्यात विचार करा, ज्यांनी वचनाला दोष लावलाय किंवा वचनाला दोष लावित आहे त्यांचा न्याय कसा होईल. सत्कर्माविषयी जर देवबाप इतक्या कठोरतेने बोलत आहे, जे वचनाला दोष लावित आहेत किंवा वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेने ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा न्याय न्यायाच्या समयामध्ये कसा होईल. हे होऊ नये म्हणून काही विश्वासणाऱ्यांच्या इथं सेवकांना प्रभू पाठवतोय आत्म्याने की शेवटची संधी तुम्हाला देत आहे मी आता, याच्यानंतर संधी मिळणार नाही. काय ही संधी शेवटची तुम्हाला देत आहे त्याचं पण उत्तर बायबल मधून बघू. योहानकृत शुभवर्तमानच 12वा अध्याय
23 वचन. का संधी देतो देव बाप? 23. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. बघितलं, येशूने त्यांना म्हटले मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. आणि जो मनुष्याचा पुत्र विश्वासणाऱ्यांमध्ये आपलं गौरव प्रगट करण्याची इच्छा ठेवतो, तो देव कधी विश्वासणाऱ्यांना ही मान्यता देणार नाही की तुम्ही वचनाला दोष लावा. सांगा, तो गौरव करण्यासाठी जर एखाद्यामध्ये येतो तर त्याला म्हणन का तू वचनाला दोष लाव? जे आज दोष लावित आहे त्यांचं दोष लावणं बंद होणं गरजेचं आहे का दोष चालू लावणं गरजेचं आहे? बंद होणं गरजेचं आहे ना. देवाची पण इच्छा हीच आहे, माझं दुसरं आगमन होण्या अगोदर या पृथ्वीवर ज्यांनी पण प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आणली, त्या प्रक्रियेला पूर्णपणे थांबवलं गेलं पाहिजे. आता हे थांबवलं जाऊ शकतं का? देवाची इच्छा आहे की थांबवू, पण थांबन का हे? आजच्या समयाची हकीकत काय माहिती का प्रियांनो? आजच्या समयाची हकीकत सांगतो मी, कारण माझ्याजवळ त्याचा खरेखुरा पुरावा आहे, नावासहित पुरावा आहे. आता तसा नाही, पण देवाने एक गोष्ट सांगितलेली म्हणून मी शांत आहे. कारण जो देवाचा ऐकतो ना तो शांतता धरतो, जो देवाचा ऐकत नाही ना तो मनाने काही करतो. मग देवाने सांगितलंय कोणाचा न्याय करू नको. न्याय करण्याचं काम तुला दिलं नाही, तुला दिसतंय ना हा काय करतो, याला सुधारवण्यासाठी तुला काय करता येईल ते जरूर कर आत्म्याच्या प्रेरणेने, पण त्याचा न्यायाधीश तू बनू नको. तू जर त्याचा न्यायाधीश झाला तर वर मी कोणाचा न्याय करू? मग मी कोणाचा न्याय वर करणार आहे? पृथ्वीवर जर तू एकमेकाचं जर न्याय करायला लागले, प्रभू वरती न्याय कोणाचा करणार? मग आम्ही देवाचं ऐकणं गरजेचं आहे. आज घरोघरी जाऊन प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात शिक्षण देणं चालू आहे. आणि काही विश्वासणारे परिवार मला बोलले स्वतः नावासकट बोलले. आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात हे वचन ऐकू नका, हे वचन पाळू नका, हे वचन सांगणार आलं ना त्याला दरवाजातच उभं करू नका. मी तर म्हणतो दरवाजा फार जवळ आहे, अंगणातच येऊ देऊ नका. इथपर्यंतचे या दासाने शब्द ऐकले. जे बोलतोय खरं बोलतोय मी माझ्या मनाचं काही नाही सांगत प्रियांनो. मी जर माझ्या मनाचं सांगणारा सेवक असतो ना, देवाने मला सेवेत ठेवलं नसतं. कोणाला जरी कोणाच्या जीवनाची माहिती नसली ना, कोणाची, देवाला प्रत्येकाच्या जीवनाची माहिती, कोण काय करतय, कसं करतय, तो कसा प्रभू मध्ये वाढत आहे. मी नेहमी देवाचं भय धरलं. देवाची इच्छा पूर्ण करणं हाच माझा आशेचा केंद्र मी बनवला. इतका त्या दिवशी माझं मन खिन्न झालं प्रियांनो, मला गाडी चालवायला जोड झाली. मी म्हणलं देव बाप्पा, मला जरी कल्पना नव्हती या गोष्टीची, पण तुला तर कल्पना होती ना की मी त्या दरवाजात उभा राहणार आहे, त्या घरातले प्रियजन मला हे शब्द बोलणार आहेत, पण हे शब्द मला नसून तुला बोलणार आहे हे तर तुला माहित होतं ना. म्हणलं मला जरी याची कल्पना नव्हती, पण तुला तर कल्पना होती ना. तू इतक्या खालच्या पातळीपर्यंत आपल्या सेवकाला, त्या घरातले सगळेजण काही जण हसले जेव्हा ते बोलले ना, प्रमुख आमच्या घरात खूप पाहुणे आले, आज प्रेरणे होणार. काही जण हसले पण काही जण गंभीर झाले.
प्रियांनो, सर्वांचीच इच्छा नसती की प्रेयर होऊ नये. काही जणांच्या आत्म्याला उत्सुकता लागते, मला भोजन मिळेल, पण एकाच्या बोलण्यामुळं बाकीच्यांना भोजन मिळत नाही. प्रभू मला काय म्हणलं माहितीये का? मला बाळा, तू इतका नाराज कशाला होतोस? मला बघायचं होतं त्या परिवाराला की ते खरोखर या कृतीपर्यंत माझ्या सेवकाशी असा वर्ताव करतात का, आणि त्यांनी ते केलं. आजपासून तुला त्या ठिकाणी मी पाठवणार नाही. म्हणलं प्रभू, तू नाही जाणार, मी कशाला? मी ढुकूनही नाव नाही घेणार त्यांचं नाव देखील मी काढणार नाही माझ्या मुखामध्ये. तू जर त्यांची भेट घेत नाही, मला कशाला भेट घ्यायची? माझी काय अपेक्षा राहणार? जीवनामध्ये कधी देवाला नाराज करू नका. सेवक हा निरोपी आहे. आत्म्याने जर दाखवलं ना सेवकाला जायचं नाही, बघा आता मी त्या परिवारात कदापि पाय नाही ठेवणार, कदापि ठेवणार नाही. माझा प्रभू जर म्हणलं ना भविष्यात जा तिथं, तर जरूर जाईल. पण माझं मन तर मला कधीच म्हणणार नाही. इतकी मला गाडी चालवायला जड झाली ना, असं वाटलं घरूनच नुसतं निघलो तर बरं झालं असतं. लय आत्मा तळमळला माझं तिथं. कारण एवढ्या प्रियजनांच्या समवेशी वाक्य ऐकलं ना, एकदम माझं चेहराच झाला, हलवल्यासारखं झालं आणि एकदम अशी निराशा आल्यासारखी मनामध्ये झाली. यांनो, देवाला त्या प्रकारे त्यांनी निराशा केली. माझ्या चेहऱ्यावर जर ते हावभाव आले ना, तर हे हावभाव ते देवाच्या मनात आले. देवाच्या मनात आलेले हावभाव माझ्या चेहऱ्यावरून ते प्रगट झाले. म्हणून सेवक हा देवाचा निरोपी आहे. बुद्धीने येणाऱ्या सेवकाला काही फरक नाही पडत, काही कुणी बोलत काय त्याला वाटत नाही. आत्म्याने आलेल्या सेवकाला सहन होत नाही. का सहन नाही होत? कारण आत्मा त्याच्यामध्ये आलेला असतो. तो आत्मा निराश होतो, सेवक निराश नाही होत. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये तुम्हाला वारंवार सांगितलंय, आता मी थांबणार आहे या ठिकाणी. हर वेळेला मी सांगितलंय, तुमच्या घरी ब्रदर येऊ द्या, सिस्टर येऊ द्या, सेवक येऊ द्या, ते ज्या पण अनुषंगाने येतील ना, त्यांना त्यांचं कार्य करू द्या. कारण देवाचा आत्मा कोणत्या अनुषंगाने तुम्हाला कोणता निरोप देईल, कोणतं सजेशन सांगेल, कोणते आशीर्वाद तुमच्यासाठी तो देऊन जाईल, तुम्हाला कळणार नाही. फक्त सेवक जेव्हा प्रार्थनेमध्ये उतरल, आत्म्याने येणाऱ्या सेवकाचं मी बोलतोय, बुद्धीने येणाऱ्याचं नाही बोलू राहिला प्रभू. आत्म्याने येणारा जो आहे त्याच्याविषयी मी सांगतोय. आणि आत्म्याने येणारा सेवकाची बहुतांशी खून आणि गाठ ही आहे, ते फोन करून येत नाही. ही आत्म्याने येणाऱ्या सेवकाची प्रामुख्याने ओळख आहे. म्हणून आमचा प्रभू येणार आहे ना, येणार आहे ना, मान्य करतात ना. आता हर विश्वासणारा जागा झालाय ना, आमचा प्रभू येणार आहे. पण प्रभू म्हणतो का मी कोणत्या वेळेला येणार आहे? सांगितली का तारीख? सांगितलंय का वार? सांगितलंय का वर्ष? जसा आमचा प्रभू काही न सांगता येणार आहे, तसंच सेवा करणारे पण तुमच्याकडे प्रार्थनेला येतील. त्यांचा आदर म्हणजे प्रभूचा आदर आहे. त्यांना निराश कधी करू नका प्रियांनो. आणि जो आत्म्याने येतो ना, त्याच्याजवळ आत्म्याचाच निरोप असतो. तो आत्म्याचीच भाषा तुमच्याशी बोलणार, तो बुद्धीचं काही सांगणार नाही. आत्म्याचा निरोप काय असतो माहितीये का? आत्मा नेहमी वाचनात सांगतो. बुद्धीचा निरोप काय असतो माहितीये का? तुम्हाला गाडी भेटन, तुम्हाला बंगला भेटन, तुम्हाला चांगलं चांगलं खायला भेटन, तुम्हाला चांगले चांगले कपडे भेटतील, तुम्हाला मौज मजा करायला वेळ भेटन. बायबल मध्ये काय सांगितलं? एक वचन अजून काढूया, याकोबाचं पत्र 4था अध्याय शेवटचं वचन बघू. या वचनानंतर मी स्टॉप होणार आहे. मी काढतो एक्झॅक्टली रेफरन्स कुठे आहे? 4थ्या अध्यायामध्येच आहे. वचन किती? 4थंच वचन. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर उभे राहील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.
पाहिलं, देवाने जगाचा मित्र होणाऱ्याला वैरी म्हटले. आता गाडी भेटन, बंगला भेटन, चांगले कपडे भेटते, चांगले खायला भेटन, हे देवाच्या राज्याच्या गोष्टी आहेत का? म्हणून देवाचं वचन आहे, खाणे आणि पिणे यात देवाचे राज्य नाही. तर देवाचं गौरव करण्यामध्ये, देवाची स्तुती करण्यामध्ये, देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यामध्ये देवाचं राज्य आहे. म्हणून प्रियांनो, होईल तेवढं अंतिम समयामध्ये देवाचा सन्मान करण्यासाठी सतत आणि सतत स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करत जा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.